पुष्पहार घालून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. लाईव्ह चालू होते ना पण मामा 2 मिनिटं थांबा. विचारा ना किती होईल 2 मिनिटं चालू थांबूया ना. राकेश होईल का आता? दादा जा तिकडे जा. विनय दा सपोर्ट देऊ. Clarion Audio. Sound profound. गणपती कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 पर्व पहिले या स्पर्धेचे सुरुवातीलाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आणि कैलासवासी पांडुरंग लाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आपण सामन्यांची सुरुवात करत आहोत. त्यांचे त्यांचे पुत्र श्री अरविंद लाड हे यांनी नारळ फोडून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. भव्य दिव्य असं कैलासवासी तुकाराम पांडुरंग स्मृती चषक 2025 हे आपल्या त्यांच्या लाड फॅमिलीने पूर्ण आयोजन केलं. आपल्या आजोबांच्या आठवणीमध्ये आपल्या आजोबांच्या आठवणीमध्ये एक स्मृती चषक हे पहिल्यांदा त्यांनी आयोजन केलं आहे. तरी आपण सर्व क्रीडा रसिकांनी आपण उपस्थित दाखवले त्याबद्दल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आणि भव्य दिव्य असं सोहळ्याचे आयोजन आपल्या त्यांच्या पूर्ण फॅमिलीने आपल्या आजोबांच्या आठवणीमध्ये पूर्ण लाड फॅमिलीने स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. भव्य दिव्य असा सोहळा याची डोला याची देह याची डोला पाहिल मी स्मृती चषक 2025 चा सोहळा अशा प्रकारे आपण या स्पर्धेचं सुरुवात करत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या स्पर्धेची ह्याच्या पुढील मी सूत्रसंचालनाचं जे ह्याच्या पुढील सूत्रसंचालित करत आहेत ते आपले प्रथमेश दाभेकर. हॅलो. पूर्ण लाड फॅमिली सर्व एकत्र उभी झालेली आहे. त्यांचे सर्वांचे फोटो निघत आहे. इथे आपल्या आजोबांच्या आठवणीमध्ये त्यांनी स्मृती चषकाचं आयोजन केलं आहे. लाड फॅमिली म्हटलं तर खूप मोठी अशी फॅमिली आहे. आमच्या लिपगवडी गावामध्ये एक लाड कमसे कम लाड 20 ते 25 घरे असणार आहे.
त्यांच्या आजोबांचे जे गावातील कार्य आहे ते खूप वर्षे महान महान कार्य आहे. आपल्या जीवनामध्ये त्यांनी खूप स्ट्रगल केलं. त्या स्ट्रगलीमध्ये आपल्या मुलांचं आपल्या नातवंडाचं सर्वांना सर्वांना एकसारखं प्रेमळ मनाने सर्वांना पालनपोषण केलं आहे. आणि अशा आजोबांच्या आठवणीमध्ये लाड फॅमिलीनी पूर्ण एक भव्य दिव्य असं स्मृती चषकाचं आयोजन केलं आहे. त्यांचे मोठा मुलगा अनंत तुकाराम लाड, द्वितीय मुलगा अरविंद तुकाराम लाड, तृतीय मुलगा रवींद्र तुकाराम लाड, अशी त्यांची फॅमिली आहे. तसेच त्यांचा सर्वात मोठा नातू अर्जुन अरविंद लाड, अमित आनंद लाड, रोशन आनंद लाड यांनी आपल्या आजोबांच्या आठवणीमध्ये या स्मृती चषकाचं आयोजन केलं आहे. आज मी पाहतो एक पूर्ण महिनाभर आपल्या स्मृती चषकाची तयारी करत आपल्या आजोबांसाठी, खास करून आठवण म्हणून. अर्जुन पैसे लवकरात लवकर या स्पर्धेचे आयोजन होत आहे. इथं उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींनी आपल्या स्मृती चषकाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. उपस्थित असलेल्या सर्व जे एंट्री केली असते त्या टीमनी इथे आपण आपलं नाव नोंदवायचं आहे. विराज नावाचं काय लिस्ट आहे का विराज? टीमच्या नावाची लिस्ट वगैरे आहे काय? टीमच्या नावाची लिस्ट वगैरे काय? टीमच्या नावाची लिस्ट वगैरे आहे ना? ह्या स्पर्धेमध्ये आयोजन केलेल्या ज्या टीम आहे त्यांचं मी नाव घेत आहे. पहिली टीम आहे ती ए ग्रुपमध्ये. आपण या स्पर्धेचे आयोजन ए आणि बी या दोन्ही टीम असे ग्रुप पाडले आहेत. त्या ए मध्येचे मी नावं वाचून दाखवतो तुम्हाला. ए मध्ये आहे आरसीसी गौलवाडी, दुसरी टीम आहे ती खामगाव केतन, तिसरी टीम आहे घोडीगुम, चौथी टीम आहे वडाची वाडी, पाचवी टीम आहे बोरमल, सहावी टीम आहे ती बोळीचं माल, सातवी लेप गौलवाडी बी, आणि आठवी टीम आहे ती कुर्तुडी गौलवाडी. बी मध्ये जे टीम आहेत त्या टीमची मी नाव वाचत आहे. पहिली टीम घोडीगुम ए, दुसरी खामगाव आरसीसी गौलवाडी, तिसरी लेप गौलवाडी ए, चौथी टीम आहे खामगाव गौलवाडी, पाचवी टीम आहे सत्यम बोरमल, सहावी टीम आहे ती कुर्तुडी, आणि सातवी टीम आहे निवरुल, आणि आठवी टीम सिलीम. अशा प्रकारे या टीम स्पर्धेमध्ये जे पार्टिसिपेट केलेल्या टीमचे मी तुम्हाला नाव वाचून दाखवले. या पुढील इथे जे उपस्थित असलेले या टीम जे मी आता नाव वाचले त्यांनी आपल्या इथे येऊन आपल्या टीमच्या नोंदणी करायची लवकरात लवकर. आपल्याला लवकरात लवकर आपल्या स्पर्धेची आता सुरुवात करायची आहे. बंधूंनो, आपण जे ग्राउंडवरती खेळत असतात त्यांनी आपण लवकर ग्राउंड खाली करण्याचं आमच्या खूप मेहरबानी करा. ह्या स्पर्धेमध्ये असलेले पारितोषिक, पहिला क्रमांक जो आहे तो 20,000, दुसरा क्रमांक आहे तो 10,000 अशा, आणि तिसरा जो एक आपला सन्मान चिन्ह मिळणार आहे. अशा प्रकारे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. समस्त लाड परिवाराने आयोजन केलेला हा स्मृती चषक 2025 पर्व पहिले. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे स्वागत. बाबू ये एंट्री किती आहे? 3,000 एंट्री 3,000 ना? हा एंट्री 3,000 इथे जमा करायचे ना? हा ये, आणि तू मी एंट्री पहिली देऊन ठेवतो. मी मोकळा. ए बाबू तू इथं बस, तू खास तर बस एंट्री साठी. अमित हा आणि विराज माझ्याकडे
अरे पागल पागल अरे काय बोल तिकडनं माहितच पडत नाही काय होईल तिकडनं बोल नाश्ता नाही नंतर गणपती अरे बॅग घेऊन यायला ना तू. हे किती आहे? हे चार हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. तुकाराम पांडुरंग लाड यांच्या स्मरणार्थ पर्व पहिले क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या लाड परिवाराने मला पाठव ना, लिंक पाठव ना मला. लवकर लवकर ग्राउंड खाली करून घ्यायचं आहे. लाईनमॅन हरीश टसाल.
मी थोडंसंच पिलं, जास्त नाही खाल्लंय. देतो मोबाईल लावतो. हॅलो हॅलो. कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड पर्व पहिले येथे भाग घेतलेल्या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन. लाईनमॅननी लवकरात लवकर ग्राउंड खाली करून घ्यायचं आहे. आपल्याला लवकरच टुर्नामेंट चालू करायचे आहे. टुर्नामेंटचं आयोजन ग्रुप ए आरसीसी गोलवाडी नितीन वर्सेस खामगाव केतन, घोडेगुम विराज वर्सेस वडाची वाडी देवेंद्र, एसवायएम बोरमला सुनील वर्सेस बोरीचा माल सागर, लेप गोलवाडी बी कल्पेश वर्सेस कुडतुडी गोलवाडी, ग्रुप बी घोडेगुम ए सुधीर वर्सेस आरसीसी गोलवाडी बी, लेप गोलवाडी ए विराज वर्सेस कामगाव भिकू, एसवायएम बोरमला शरद वर्सेस वावडुंगी बी, नेवरुल अजिंक्य वर्सेस सिलीम निलेश. संघाने लवकरात लवकर आपली प्रवेश फी भरून घ्यायची आहे आणि आपल्याला लवकरच सामने चालू करायचे आहेत. कुठे खाली कर सांग त्याला पूर्ण. का हॅलो. आरसीसी गोलवाडी ए नितीन वर्सेस खामगाव केतन बी. पहिला होणारा सामना आरसीसी गोलवाडी नितीन ए वर्सेस खामगाव गोलवाडी खामगाव केतन. दोन्ही संघांनी च्या कर्णधारांनी स्टेजवर यायचं आहे आणि लवकर लवकर टॉस उडून घ्यायचे आहे. खामगावचे आले, हो तिथे आहे त्याची तुम्ही ना सोबत ठेवला जार. खामगावचे आले, घोडेगुमचे आले. हॅलो. आरसीसी गोलवाडी नितीन या संघाने आपली प्रवेश फी भरून घ्यायची आहे आणि लवकरच आपल्याला सामने चालू करायचे आहेत. आवाज दे त्याला, आवाज दे जा. कुठे आहे तो? ह्याच्यावर आवाज आहे माईक करून. रोशन आजाला बोलव. माहिती विराज ना, एक मधला पहिला अशी दुसरी
काय झालं एक ही नाही एक ही ना हा दुसरीकडे ग्रुप ए मधला एक गेला बी मधला एक गेला बरोबर एकच पिचवर खेळवणार आपण हा हा पहिली एक मॅच ही होईल हा. नंतर अशी अच्छा एकच आपला एकच विकेट समोरचा तो भिंतीवाला तो विकेट आहे हा अजय अबू आता दोघांनी